क्षणम् विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः। श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते। क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तो क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणै च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमपीह लोके। हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्। न चैतविद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः। यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः। यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्। न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्। अवाप्य भूमावसपत्नं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। सञ्जय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दं मुक्त्वा तूष्णीं बभूवः। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे। गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः। न त्वेवाहै जातु नासन्न त्वन्नेमे जनाधिपाः। न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवनै जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः। आगमापायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत। यं हिनं व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ। समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते। नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः। उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्। विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः। अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत। य एनं वेत्ति हन्तारयश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते। न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः। अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे। वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्। कथं स पुरुषः पार्थ कङ्घातयति हन्तिकम्।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि नैनै छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धात् श्रेयोऽन्न क्षत्रियस्य न विद्यते यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतं मौत्स्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम् अतो वा प्राप्स्यसि स्वर्गे जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुद्दिष्ट कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि एषा ते विहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन बहुशाखायनन्ताश्च बुद्धयो व्यवसायिनाम् यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यः प्रसक्तानान्तया परुतचेतसाम् व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्व कर्मणि योगस्थः कुरु कर्माणि सङ्गम् त्यक्त्वा धनञ्जय सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते दूरेणैयावरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तः प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततोऽपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति येषां ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। डॉक्टर देशमुख काकांना नमस्कार, डॉक्टर लुल्ले काकांना नमस्कार. मला संधी दिल्याबद्दल मी अनुराधा अंकलीकर पुण्याहून अत्यंत कृतज्ञ आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. सदा शिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. पूजनीय मंदाताईंना साष्टांग वंदन करतो. आदरणीय अनुराधाताई अंकलीकरांना नमस्कार करतो. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करतो. आणि श्रुती स्मृती स्वाध्याय मंच याचा जो उद्देश आहे त्या उद्देशाला जोडून पुढे प्रस्थान करतो. भगवद्गीता शोक निवृत्ती करता कशी, आणि मी गीतेचा अभ्यास जर करत आहे तर माझ्या जीवनात शोक निवृत्ती झाली आहे का, नसेल झाली तर ती का झाली नाही आणि ती मी कशी करावी, हा आपला उद्देश आहे. या अनुषंगिक आपण सांख्ययोग बघतो आहोत. हे बघत असताना गीता महात्म्याचा पहिला श्लोक या ठिकाणी आज उद्घृत केला आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम
यः पठेत प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भय शोकादि वर्जितः. विष्णू पद केव्हा प्राप्त होतं? जेव्हा भय शोक या सगळ्या गोष्टी नाहीशा होतात. चिदाभासाच्या 7 अवस्था वेदांत शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. त्यातली सगळ्यात शेवटची शोकनाश आहे. आनंदाबाबती आणि शोकनाश या 6व्या आणि 7व्या अवस्था आहेत चिदाभासाच्या. आणि या ठिकाणी भय शोकादी वर्जित हा म्हटलं आहे. म्हणजे शोक नाश होणं हा विष्णू पद प्राप्त होण्यापूर्वीचा भाग आहे. तो माझा झाला पाहिजे जर मला ते पद प्राप्त करायचं असेल तर. झाला पाहिजे तर आपोआप होईल की करावं लागेल? या प्रश्नाचं मला उत्तर द्या. आणि या प्रश्नाचं उत्तर फार सुंदर आहे. मला ते प्रयत्नपूर्वक अंगी बाणावं लागेल. आपण 11, 12, 13 या श्लोकातले आणखीन काही बारकावे बघणार आहोत. दुसऱ्या अध्यायातल्या 11, 12 आणि 13व्या श्लोकामधले काही बारकावे बघणार आहोत. 11वा श्लोक बघण्याच्या आधी 10व्या श्लोकामध्ये प्रहसन निव भारत असं म्हटलं. भगवान बोलते होण्यापूर्वी हसले आहेत. भगवंत का हसले? ह्याचे अनेक कारण असू शकतात. पण अगदी ढोबळ कारण एक आहे की आनंदी आहेत म्हणून हसले. यात काही कोणाला शंका आहे का? भगवंत का हसले? भगवंत आनंदी आहेत म्हणून हसले. म्हणून विष्णू पदम वापनोती म्हणजे आनंद रूप हे विष्णू पद आहे. भगवंत युद्धासारख्या सादृश्य परिस्थितीत सैन्यांची संख्या भगवंताच्या बाजूला कमी असताना स्वतःच यादवी सैन्य विरोधात लढत असताना हसतायत, आनंदाने हसतायत, प्रसन्नतेने हसतायत. प्रहसन निव प्रसन्नतेने हसतायत. आणि ज्ञान कोणाला देतात आहे? भारताला ज्ञान देतात आहे. अर्जुनाला या ठिकाणी भारत नावाने संबोधलाय. भा शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो आणि रत शब्दाचा अर्थ रममाण झालेला असा अर्थ होतो. हे अर्जुना, ज्ञानात रममाण झालेल्या अर्जुना, म्हणजे अर्जुनाच्या हे लक्षात यायला हवंय की मी कशामध्ये रममाण झालो होतो, तिथून मला ज्ञानामध्ये येऊन स्थिर व्हायचं आहे. प्रहसन्निव भारत. अर्जुनाला हितोपदेशाची गरज आहे हे अत्यंत बॅलन्स असलेल्या भगवंताला माहिती आहे. गंमत अशीच असते. अर्जुनाचं आत्मसुख वाढलं पाहिजे म्हणून श्री गुरूंना कनवाळा आलाय. माझं आत्मसुख वाढलं पाहिजे म्हणून भगवद्गीता लिहिल्या गेलेली आहे. भगवान वेदव्यासानी गणेशाच्या हाताने ती भगवद्गीता लिहून घेतलेली आहे माझ्यासाठी. भगवद्गीता फक्त माझ्यासाठी आहे. दुसऱ्यांना उपदेश करण्यासाठी भगवद्गीता नाही. मी आनंद रूप होण्यासाठी भगवद्गीता आहे. मी शोकमुक्त होण्यासाठी भगवद्गीता आहे. म्हणून अशोचानंद प्रत्येक जीवाकरता भगवद्गीता आहे. पण भगवद्गीता माझ्या करता आहे असा विचार करून भगवद्गीतेचा विचार केला पाहिजे. हे भांड माझ्या करता दिलाय, मग आम्ही त्याला जपून ठेवतो की नाही? हो.
हे भांड माझ्यासाठी दिलं म्हटलं की जपून ठेवतो की नाही? तसं भगवद्गीता माझ्यासाठी आहे. भगवंतानी गीता मला सांगितली आहे. भगवंतानी सांगितलेली गीता माझ्या कल्याणासाठी. आपण सोनाराच्या दुकानात जातो. समजा नेकलेस घ्यायचं असेल तर 10-20 प्रकारचे नेकलेस त्याच्या अलमारीतले डिझाईन्स बघतो. आता एवढ्या विविध व्हेरायटीजचे नेकलेस पाहिल्यानंतर त्यातलं एक आवडतं, त्याचे पैसे देतो. पैसे दिल्याबरोबर सोनार त्याच्या पेटीमध्ये, ती लाल रंगाची असते किंवा निळ्या रंगाची असते, त्या आकर्षक पेटीमध्ये ते नेकलेस ठेवल्यावर पटकन त्या पेटीवर हात ठेवतो. उरलेले 19 दागिन्यांचं आपण चिंतन नाही करत, पण त्या एका दागिन्याचं चिंतन आपण करतो. नीट ठेवा, हे आपलं आहे, पैसे दिले, झालं आपलं. आता त्याचं जतन करतो. नीट न्यायचंय बरं का. आता तो एक दागिना आपण कारमध्ये घालून घेऊन चाललोय आपल्या घरी, त्यावेळेला उरलेल्या 19 दागिन्यांचं चिंतन करतोय का आपण सोनाराकडल्या? नाही करत. कारण ते आपलं नाहीये. पण तो एक दागिना माझा आहे, त्याचा विचार सातत्याने डोक्यात आहे. तसं भगवद्गीता माझी आहे, माझ्यासाठी सांगितली आहे. भगवंतानी माझ्या हितार्थ, कल्याणार्थ भगवद्गीता सांगितली आहे. म्हणजे माझा शोक गेलाच पाहिजे. आता मला असा चंग बांधला पाहिजे की मी शोकमुक्त झालोच पाहिजे. मग चूक काय झाली आहे? अहम एशाम मम येती ही चूक झालेली आहे. राज्य माझं आहे, गुरु माझे आहेत, पुत्र माझा आहे, मित्र माझा आहे, सुहृत माझे आहे, स्वजन माझे आहे. म्हणून विषाद योग झाला आहे. जे माझे आहे ते मी नाही, हे अर्जुनाला नाही कळत. हे माझे आहेत आणि मी ह्यांचा आहे, या विचारामुळे अर्जुन शोकग्रस्त झालाय. याचा अर्थ हा विचार मोडून काढला पाहिजे की हे माझे आहेत आणि मी यांचा आहे. जोपर्यंत हा विचार मी मोडून काढणार नाही, तोपर्यंत शोक नाहीसा होणार. मृत्यूच्या वेळेला नेहमी वाटतं की मला माझे घर आणि माझे नातलग सोडावेसे वाटत नसताना सोडावे लागतात आहे. दुःख कशात आहे? आणि माझा देह वाईट स्थितीत आलेला आहे, जर्जर झाला आहे. आपण गृहीत धरूया, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. अंग धनुष्याकृती झाले, सगळे दात निघून गेलेले आहेत. इंद्रियांनी साथ देणं सोडून दिलेलं आहे. तरीही माझं माझ्या शरीरावर तो प्रेम काही सुटत नाही. शरीर साथ सोडायला तयार आहे आणि मी साथ सोडत नाहीये. वेड कोण आहे हो? शरीर माझं आहे म्हणणं, एवढ्या एका कल्पनेमुळे हा त्रास आहे. लक्षात घ्या. शोक असण्याचं मुख्य काही कारण असेल तर माझेपणामध्ये, शरीराशी आपलेपणामध्ये, म्हणजे शरीराच्या तादात्म्यामुळे शोक निर्माण झालेला आहे. शरीराच्या तादात्म्यामुळे शरीराला जराही कमी अधिक लाभ झाला की माझ्या अंतःकरणाचा तराजू डामाडोल होतो. आणि शरीराला सुख देणारे जे, म्हणजे माझे स्वजन, त्यांच्या असण्या नसण्यानी डामाडोल होतो.
म्हणजे या दोन लोकांमध्ये, दोन लोक म्हणजे कोण? शरीरावर माझ्या प्रेम करणारे माझे स्वजन आणि माझं शरीर, अशाला दोन लोक म्हटलं. शोकाची मूळ जागा आहे. पण ह्या गोष्टीमध्ये शोक नाही, याला माझं म्हणण्यात शोक आहे. एक वाक्य सांगतो. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेशांच पाठ आहे सगळ्यांना महेश्वर. परमार्थ रूपाने भीष्माचार्य असो की द्रोणाचार्य असो, हे सगळे भगवंताचे स्वरूप आहे. परमार्थ रूपेण नित्यत्वात भीष्मही नित्य आहे, द्रोणही नित्य आहे, आत्मतः नित्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून आचार्य भाष्यामध्ये ते म्हणतात, परमार्थ रूपेणच नित्यत्वात अशोचान. जर भीष्म नित्य आहे, द्रोण नित्य आहे परमार्थतः म्हणजे आत्मतः, आत्मरूपेने आपण सगळे एक आहोत. आणि आत्मरूप कधी मरत नसल्यामुळे, आत्मा अमर असल्यामुळे, नित्य असल्यामुळे नित्यत्वात अशोचान. मग आता ते जाणार आहे असा विचार करून शोक करणं योग्य नाही, आचार्य म्हणतात. परमार्थतः भीष्मद्रोण नित्य आहेत. आता हे भीष्मद्रोण कोण आहे हो? माझे नातलग. नाही तर ते भीष्म, ते द्रोण. माझं शरीर आणि माझे स्वजन हे परमार्थतः नित्य आहेत. आपल्या अवतीभोवती असलेले आपले सगळे नातलग, कुटुंबीय हे नित्य आहेत. म्हणजे हे मरणार नाहीत, म्हणजे यांचं शरीर गेलं तरी हे मरत नाहीत. काय बोलतोय मी? ह्यांचं शरीर गेलं तरी हे मरणार नाहीत, हा निर्णय माझा असला पाहिजे हो. देह जाण्याच्या आधीच झाला पाहिजे की माझा देह गेला तरीही मी मरणार नाही. काही लोक पैसा संपला म्हणून शरीर संपवतात, काही लोक कीर्ती संपली म्हणून शरीर संपवतात, काही लोक आपल्या शरीराच्या वेदना आवरत नाहीत म्हणून शरीर संपवतात. पण शरीर मी नाही एवढी कल्पना जर संपवली तर शोक नाहीसाच होतो. आत्मरूप मी सुद्धा नित्य असल्यामुळे माझ्या मरणाचा प्रश्न येत नाही, म्हणून मी जाईल असा शोक करण्याचा विषय नाही. माझ्या मागे या घराचं कसं होईल, वेडेपणाचा विचार आहे. याला शोक असं म्हणतात. याला आगामी शोक असं म्हणतात. पूर्वी मी असं करायला नको होतं पण झालं, याला गतशोक असं म्हणतात. म्हणून गतासून आणि अगतासून. आणि पुन्हा श म्हटलाय, द्वंद्व समास लावलाय या ठिकाणी. येणारा शोक आगामी, गतशोक ह्या दोघांमध्ये च लावलाय, म्हणजे दोन्ही सारखे बलाबल आहेत, लक्षात. मग गेलेल्या वस्तूचा मला शोक करायचा नाही, येणाऱ्या किंवा न येणाऱ्या गोष्टीचाही मला शोक करायचा नाही. एकदा जर असं ठरलं की या गोष्टी मिथ्या आहेत, गेलेल्या गोष्टीही मिथ्या आहेत आणि येणाऱ्या गोष्टीही मिथ्या आहेत. का बरं मिथ्या आहेत हो? सांख्य योग आहे. सांख्य शब्दाचा अर्थ ज्ञान असा. सांख्य दर्शन नाहीये, लक्षात ठेवाय. कपिल मुनींचं सांख्य दर्शन नाहीये, सांख्य योग आहे हा. त्याचा सांख्य दर्शनाशी काडी मात्र संबंध नाही. आपला विषय सुरू आहे की गत मिथ्या का बरं आणि आगामी मिथ्या का बरं, म्हणजे शोक नाहीसा होईल. सगळे विचार नीट करून ठेवले पाहिजे, असे बाजूला बाजूला करून ठेवले पाहिजे. काय मला उदाहरण सुचलं, क्षमा करा, सगळ्यांना हे उदाहरण कळतं की नाही माहिती नाही, पण मी सांगतो. कानव्याचा जोड ज्या वेळेला आणतो ना, आता तेच उदाहरण डोक्यात आलं.
जाणव्याचा जोड ज्यावेळेला आपण आणतो ना, त्यावेळेला आपल्यापुरती जाणवी त्यातनं काढून घ्यायची असतात. ब्रह्मचार्याने एक जानवं घालायचं असतं, यज्ञोपवीत म्हणतात त्याला. ब्रह्मचार्याने एक यज्ञोपवीत घालायचं असतं. घालेपर्यंत ते जानवं आहे, पण गायत्री मंत्रोच्चारण झाल्यानंतर ते यज्ञोपवीत आहे. पाच जानव्यांचा सेट असतो, त्यातनं ब्रह्मचार्याने एक जानवं घालायचं असतं, गृहस्थांनी 2 जानवे घालायचे असतात आणि ज्यांचे वडील नसतील त्यांनी 3 जानवे घालायचे असतात. तिन्ही जानव्यांना मंत्रोच्चारण केलं की ते यज्ञोपवीत होतं आणि यज्ञोपवीताचं धारण आहे. यज्ञोपवीतम परमं पवित्रम प्रजाप्रतेर्यत सहजम पुरस्तात आयुष्यमग्रम प्रतिमुंच शुग्रम यज्ञोपवीतम बलमस्तु तेजा. कोणचं बल देतं? शोक निवृत्तीचं बल देतं. कशासाठी घालायचंय? भय निवृत्तीसाठी घालायचंय, शोक निवृत्तीसाठी घालायचंय. आणि म्हणून स्पष्टपणे भगवंतांनी सांगितलंय की गीतेचा उपयोग कशासाठी आहे, स्पष्ट भगवंतांनी सांगून दिलं आपल्याला. आणि त्या स्पष्टतेचा आम्ही कधी अंदाजच घेतला नाही. भय शोकादी वर्जित. भय शोकादी म्हणजे नुसतं भय आणि शोकच नाही, आदी म्हणजे कामही आला, क्रोधही आला, मदही आला, मोहही आला, मत्सरही आला. भय शोकादी वर्जित. मी भगवद्गीतेचा असा वापर करून घेतो आहे की नाही? आपण पुन्हा शोक विषयाचं शंकराचार्यांनी केलेलं विश्लेषण या ठिकाणी घेऊया. गतासून अगतासून नानु शोचंती पंडिता असं म्हटलंय. आता माऊलीने मूर्खपणे तरी नेनसी परी न चिंतावे ते चिंतिसी असं म्हटलं आहे. माऊलीने सरळ मूर्ख शब्द वापरून दिलेला आहे. पण एवढं शब्द वापरून ते थांबले नाही. देखे विवेकी जे होती ते दोहीतही न शोचती असंही म्हटलंय. होय जायते भ्रांती म्हणून या. आता मी कसा विचार केला पाहिजे? या ठिकाणी शांकर भाष्याची आपल्याला मदत होते आणि शांकर भाष्य पंडा शब्दाची व्याख्या सांगतो. जगद्गुरु शंकराचार्य यांनी पंडा शब्दाची व्याख्या केली आहे. आत्मविषया बुद्धी ही येशाम तेही पंडाहा. आत्मविषया बुद्धी येशाम तेही पंडिता, त्यांना पंडित म्हणतात. आत्मज्ञानी असतात तेच पंडित असतात. बाकीच्यांना पंडित म्हणत नाहीत. विद्वान म्हणतील पण पंडित नाही म्हणत. बृहदारण्यक उपनिषद सांगतं पांडित्यम निर्विद्यम. पुढे ते सांगतात परमार्थतः तू नित्यान, तू अश्वच्चान, तू अनुशोचसी, तू अतोमूढा असी इति अभिप्रायाः. सगळे शांकर भाष्यातले वाक्य आहेत. पुढे सांगतात केवलम मूढाः मते पुत्रादयो मृता इति. मूढ माणसाला काय वाटतं की पुत्र आदी लोक मरू शकतात. केवलम मूढाः मते. पण आत्मविदम शोकम तरती, आत्मविद शोकम तरती छांदोग्योपनिषद सांगतं. बृहदारण्य उपनिषदाने पंडित शब्दाची व्याख्या केली निर्विद्यम. आचार्यांनी व्याख्या केली आत्मविषया बुद्धी येशाम तेही पंडिताः. आणि छांदोग्योपनिषद सांगतं आत्मविद शोकम तरती. छांदोग्योपनिषद परिणाम सांगत आहे. बृहदारण्यक उपनिषद पांडित्याचं वर्णन करत आहे आणि शंकराचार्य सांगतात आहे की आत्मविषया बुद्धी येशाम पंडिता,
मला नेहमी आत्मविषयाची बुद्धी ठेवली पाहिजे, तरच मी पंडित, नाहीतर मी पंडित होऊ शकत नाही. मग आत्मविषयक बुद्धी कशी ठेवायची? आचार्यांनी भजगोविंदम मध्ये सांगितलंय. काय सांगितलंय हो? यस्य ब्रह्मणी रमते चित्त नंदती 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 एषः. मग तुम्ही म्हणाल, आमचं कसं हो ब्रह्मामध्ये चित्त न रममाण होणार आहे? आमच्याला एवढा संसार असतो, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. लग्न असतात, कार्य असतात, वास्तू असतात, विवाह असतात, मरण असतात, बारसे असतात. मग आम्ही कधी आत्म्याचं चिंतन करणार? त्याच्यावर आचार्यांनी उत्तर दिलं आहे, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन. तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असेल तर एकांते सुखमास्यता भक्त्या एकांतिनो मुख्य. नारद भक्ती सूत्रातले हे दोन महत्वाचे सूत्र आहेत. पहिल्यांदा एकदम गर्दीमध्ये आपलं अंतःकरण किंवा चित्त साधनेमध्ये रममान होणार नाही, म्हणून एकांतात बसून साधना करा. काही जण म्हणतील की पुण्यामध्ये एवढी जागा कुठे आहे? मग सकाळी उठा, सगळेजण उठण्यापूर्वी आणि साधनेला बसा. अडचणी सांगू नका, अडचणीतून मार्ग काढा. प्रत्येकाला काही जंगलात जाऊन साधना केली पाहिजे असं नाही सांगितलं. भक्त्या एकांतीनो मुख्य हा म्हटलाय. वन महत्वाचं आहे असं नाही सांगितलंय. एकांत महत्वाचा आहे असं सांगितलंय. आणि म्हणून मग ब्रह्ममुहूर्त सांगितलं. तुम्हाला एरवी एकांत मिळत असेल तर कशाला ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे? तेही बंधनात्मक नाही, पण दिवसभराचे बुद्धीचे जे व्यापार आहे ते गतिमानतेने सुरू होऊन जातात. आणि मग समजा दुपारी सगळेच ऑफिसला गेले आणि घरी निवांतता आहे, बसा की. पण सकाळपासून आपलं डोकं जे चलायमान झालं असतं, मग असं झालं, मग तिथं कसं केलं, मग हा लवकर गेला, यांनी स्वयंपाकच नाही केला, वगैरे वगैरे. मग ह्या गतींना पुन्हा रोखण्यासाठी दुपारी प्रयास करावे लागतात. पण झोपेतून उठल्यानंतर अंतःकरण गतिमानतेने गेलेलं नसल्यामुळे त्याला लवकर एकाग्र करता येतं, म्हणून ब्रह्ममुहूर्त सांगितलं. आत्मविषया बुद्धी यशाम तेही पंडिता. पंडा शब्दाची व्याख्या करत असताना मी आत्मविषयक बुद्धीशी जोडलेलो आहे का? आणि असेल तर मी कशावरून जोडलो आहे? आत्मविद शोकम तरती. माझा शोक नाहीसा झाला आहे का? अहो, मी जर तो प्लॉट घेतला असताना आज मला माल राहिलो असतो. अरे काय पुन्हा शोकच करतोयस? पुन्हा तू शोकच करतोय. नसत्या गोष्टींचे शोक करण्याचा अनाठायी उपद्व्याप आम्ही करून घेतलेला आहे. नत्वेवाहम ज्यातू नासम. हे राजे पूर्वी नव्हते, पुढे सुद्धा असणार नाही असं नाही. आत्मरूपाने ते आहेतच. इने जनोधिपाहा हा शब्द भीष्म द्रोणादींसाठी या ठिकाणी वापरलाय. आचार्य सांगतात आहे. म्हणून तू त्यांच्यासाठी शोक करू नकोस. इंद्रियांच्या कक्षेत दिसतात त्याच गोष्टी आहेत, आणि इंद्रियांच्या कक्षेत ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टी नाहीत असं म्हणणं तर वेडाचार आहे. आपल्याला ज्या वेळेला मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट होतो त्यावेळेला आपल्याला समोरचं दिसत नाही. पहिले अस्पष्ट दिसतं आणि मग दिसतच नाही. गृहीत धरा दोन्ही डोळ्यांना कॅटरॅक्ट झालेला आहे, दिसतच नाही, म्हणून जगच नाही असं म्हणायचं का? दुसरा भाग, कॅटरॅक्ट न होताही गाढ झोपेमध्ये दिसत नाही, म्हणून जगच नाही असं म्हणायचं का? तिसरा भाग, मला माझी घरे बसून राहिलो असताना ताजमहाल दिसत नाही, म्हणून ताजमहाल नाहीच असं म्हणायचं का?
म्हणजे जे दिसत नाही ते नाही म्हणणं हा वेडेपणा आहे की नाही. म्हणून शरीर दिसत नसलं तरी आत्मा नाही म्हणणं वेडेपणाची गोष्ट आहे. आणि आत्मा आहेच, शरीर असो अथवा नसो, तो आत्मा मी आहे याचा जर एकदा नीट अंदाज आला, त्याच्यावर जर पकड आली आणि जर त्याचा अनुभव आला, तर शोक होणार नाही. पहिले इनसाइट, नंतर ग्रीप, नंतर अनुभव. ज्या ज्या वस्तू चेतन आहेत त्या त्या सगळं आत्मरूपाने व्यापलेल्या आहेत. ज्या ज्या गोष्टी अचेतन आहेत त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे. दोन्ही ठिकाणी आत्मा बघता आला. जडाजडी अंशी राहत असे किरीटी. आणि एकदा जर आत्मदृष्टीची इन्साइट तयार झाली, तर आपल्या लक्षात येईल की इंद्रियांना दिसतं तेवढ्याच गोष्टींना आहे म्हणणं हा वेडेपणाचा भाग. बॅक्टेरिया इंद्रियांना दिसत नाहीत, डोळ्यांना दिसत नाहीत, तरीही आहे हे विज्ञानाला मानावं लागतं. म्हणजे डोळ्यांना दिसत नाही अशा वस्तू आहेत. मग देह डोळ्यांना दिसतो म्हणून आहे आणि दिसत नाही म्हणून नाही, हे म्हणण्यापेक्षा आत्मा देहाने डोळ्यांनी दिसतो तरीही आहे आणि डोळ्यांनी दिसत नाही तरीही आहे. आता कोणत्या दृष्टीने दिसतो? डोळ्यांनी म्हणजे ज्ञानदृष्टीने दिसतो आणि चर्मचक्षुच्या दृष्टीने दिसत नाही म्हणून आत्मा आहे. म्हणून या ठिकाणी देही नोस नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनादीपा सर्वे वयमतः परम. या ठिकाणी हा जो वयम शब्द आहे ना, हा अहमच अनेक वचन आहे. अहम, आवाम, वयम. म्हणून अहम हे पद या ठिकाणी तत्पदवाचक आहे. अहम हे पद या ठिकाणी तत्पद लक्ष आहे आणि अहम त्वम हे पद हे त्वम पद वाच्य आहे. अर्जुनासाठी ते त्वम पद लक्ष पण आहे. कृष्णासाठी ते त्वम पद वाच्य आहे. पण अर्जुनाला विचार करायचा आहे की या त्वम पदाचा माझ्याशी काय संबंध आहे. असा विचार केला तेव्हा शोकम तरती लक्षात ठेवा. मला जर शोकापासून कालचेच 3 श्लोक घेतोय, पण शोक निवृत्तीच्या अनुषंगाने घेतोय. अँगल कोणता आहे? शोक निवृत्ती. बस आपलं लक्ष आहे यावेळेला, म्हणजे ज्याला त्वमपद लक्ष असं म्हणतात. म्हणून ब्रह्मसूत्र म्हटलं, जन्माद्यस्य यतः यतो वा इमानी भूतानी जायन्ते स इमान लोकान सृजत. ऐतेरेय उपनिषद. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तिन्ही ब्रह्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे. ते अधिष्ठान मी आहे. एकदा जर ही आली तर जगाचा प्रलय झाला तरी मला दुःख होण्याचा प्रश्न नाही, तर शोक होण्याचं कारणच नाही. कारण दुःखातून शोकाचा उदय आहे आणि अविचारातून दुःखाचा उदय आहे. अविवेकातून दुःखाचा उदय आहे. आता या ठिकाणी माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय, होय जाय हे भ्रांती म्हणून या, ही लीला आहे भगवंत. होय आणि जाय. काय होय हो आणि काय जाय हो. कमळाचं पान पाण्यामधनं बाहेर आलाय, त्या पाण्याला दांडी आली आहे, त्या दांडीला कळी आली आहे, त्या कळीला कमळाचं फूल आलंय. काही दिवसांनी आलेलं फूल निघून गेलंय. आता फक्त तिथे पानं शिल्लक आहे, फूल राहिलं नाहीये. मग त्याला कमळाचं झाड म्हणणार नाही का तुम्ही? त्याला कमळ नाही म्हणून ते कमळाचं झाड नाही असं म्हणाल का? म्हणजे कमळ नसतानाही त्याला कमलपत्र म्हणतो ना आपण. मग देह नसताना सुद्धा आत्मा आहे असं म्हणायला काय हरकत आहे?
खूपदा आपण झाडाच्या गाढ सावलीखाली आपण गार म्हणू आणि गाढ म्हणू, दाट म्हणू. गाढ शब्द बरोबर नाही, दाट. झाडाच्या दाट सावलीखाली, शीतल सावलीखाली आपण थांबलो आहोत आणि मग पुन्हा वैशाख महिन्यात बाहेर निघालो रस्त्यावर. लख लख ऊन आहे. तर आम्ही दाट सावलीतून निघालो असं म्हणतो की नाही? म्हणजे जरी आम्ही उन्हात असलो, तरी सावलीच्या अस्तित्वाला मानतो आहोत ना आम्ही. आता सावली नसतानाही, उन्हात चालत असताना आम्ही सावलीच्या अस्तित्वाला मानतो आहे ना. तसं देह नसतानाही आत्म्याच्या अस्तित्वाला मानायला काय हरकत आहे? आणि जर हे मानलं तर शोकनिवृत्ती आहे, लक्षात ठेवा. सगळ्या जीवांना तू त्वमपद वाच्य बघतो आहे, त्वमपद लक्ष बघत नाहीये अर्जुना, म्हणून तुला शोक होतो आहे. काल जरा सोपं सांगितलं होतं, आज थोडस खोलात उतरूया. अभ्यास खोलात झाला पाहिजे. कालच दारव्ह्याला मंडळींसमोर भगवान गणेशाच्या साक्षीने सखोल अभ्यासाचं महत्व सांग. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या हाताने स्थापन झालेलं गणपती मंदिर आहे. रुक्मिणीला पळवून आणल्यानंतर गणपतीची स्थापना करून तिथे भगवंतानी रुक्मिणी बरोबर विवाह केलेला आहे. कळंबचं गणपती देवस्थान प्रसिद्ध आहे, केळझरचं प्रसिद्ध आहे, दारवा त्या मानाने प्रसिद्धी पराणमुख आहे. पण भगवंतानी स्वतः स्थापन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतः स्थापन केलेलं आहे, जुनं मंदिर आहे. आपला विषय आहे की शरीर नसतानाही आत्मा आहे. आत्मा आहे म्हणून त्याच्यावर शरीर भासलं आणि आत्मा आहे म्हणून गर्भामध्ये शरीर भासलं. देहाचा जन्म झाला, देहाचा मृत्यू झाला, देह आधी नव्हता मग भासला, भासला म्हणून तो नासला. पण देहाच्या पूर्वीही आत्मा आहे आणि देह नासल्यानंतरही आत्मा आहे आणि तो आत्मा मी आहे. त्वमपद लक्ष मी आहे. हे एकदा जर लक्षात आलं तर देहाच्या असण्या नसण्यावर शोक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलेला आहे. पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवन ते जन्मले म्हणो येथ. वाऱ्याच्या झुळूक आल्यामुळे पाण्यावर तरंग निर्माण झाले. आधी वारा येण्यापूर्वी ते नव्हते, वारा गेल्यानंतरही ते नाहीत. तर मग काय जन्मलं आणि काय गेलं हो? पाणी जन्मलंही नाही आणि पाणी गेलेलंही नाही. जन्म तरंगाचा झाला आणि नाशही तरंगाचा झाला. देह तरंग आहे. आणि हे जर लक्षात आला तर मग शोक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि म्हणून तू पंडित आहे. काल मूर्ख या अर्थाने समजावून सांगितलं होतं. गतासून अगतासून नानु शोचंती पंडित आणि तू मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी, असा डायरेक्ट माऊलीच्या ओवीनी घेतलाय. आता भगवंत त्याला मूर्ख न म्हणता पंडित का म्हणतात, या अर्थाने सांगू की नानु शोचंती पंडित. अरे असा असा विचार कर, तू पंडित आहेस भारता. ज्ञानामध्ये रममाण असणाऱ्या अर्जुना, तू पंडित आहेस. मूळचा तू ज्ञानरूप आहेस. मग शोक करण्याचा तुला अधिकारच नाही. कल्पनेमध्ये खेळण्याचा कोणाला अधिकार आहे? मोठं झाल्यानंतर आपण कधी खेळण्याची खेळतो का हो? की नातू शाळेत गेले बा, थोड्या वेळ आपणच खेळण्याची खेळू, असं कधी होतं का? मग तू जर भारत आहेस, तू जर ज्ञानामध्ये रममाण होणार आहेस, तर तुला शोक करण्याचा अधिकारच नाही. कारण होय जायते भ्रांती. आता
देह असणं आणि देह नसणं ही जर भ्रांती आहे, तर देह संबंधित असणं आणि नसणं ही भ्रांती नाही का? नेहमी आरोप लावले असतात. काही आरोप काय म्हणतात त्याला, जन्मोजन्मीच षडाष्टक, साप आणि मुंगूस, जन्मोजन्मीच षडाष्टक, साप आणि मुंगूस, सासू आणि सून, विचार केल्यानंतर हे षडाष्टक निघून जात. जिथे वैर भावना आहे तिथे आदराची भावना तयार होते. आत्मभावना तयार झाल्यानंतर सन्मान आणि अपमान दोन्ही शिल्लक राहत नाही. कारण निर्माण झालेला जो देह आहे तो पाण्यावर वाऱ्यामुळे आलेला तरंग जसा आला आणि गेला, तसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ज्यांनी हे जाणलं त्याला तीव्र दुःख कधी होतच नाही, त्याला शोक कधी होतच नाही. तरंग म्हणजे तात्पुरतं त्याला वाईट वाटतं, पण तात्पुरता हा शब्द फार तात्पुरता आहे, लक्षात ठेवा. अतिशय लाईट. चहाच्या कपावर जर कुंकर मारली क्षणभर, तर जेवढा तो हालतो त्यातला चहा तेवढंच. त्यानंतर त्यातला चहा उसळला आणि तो आपल्याला वाहून घेऊन गेला, असं कधी होत नाही ना कपातला. तसा विचार मला शोकमग्न करत नाही. दुःख दिलं न दिलं ते ताबडतोब नाही हो, ते संतांना जमतं, ते आम्हाला जमत नाही. संत आणि आम्ही परमार्थतः एकच आहोत, आत्मरूप आहोत. आणि म्हणून कालचा तिसरा श्लोक घेतला होता. तो सांगतो, देहिनोस्मिन यथा देहे. आणि तिथे म्हणतात, धीरस्तत्र न मुह्यती. देह अस्य अस्ति इति देही. काय काय उदाहरणं झाली आहेत आपले. पाणी आहे, त्याच्यावर तरंग आहे. तरंग कल्पित आहे, पाणी वास्तविक आहे. कमलपत्रावरचा जलबिंदू कल्पित आहे, तो लवकरच पाणी रूप होईल. बिंदू रूपाने तो कल्पित आहे. आणि बिंदू रूपाने तो चंचल आहे. बिंदू रूपाने तो नाशवान आहे. आणि जल रूपाने तो नित्य आहे. देह रूपाने मी चंचल आहे. देह रूपाने मी नाशवान आहे. देह रूपाने मी अनित्य आहे. आत्मरूपाने मी नित्य आहे. आत्मरूपाने मी आनंद रूप आहे. आत्मरूपाने मी अविनाशी आहे. मी कधीही मरणार नाही. मग माझ्या मरणाचा शोक मला करण्याचं काहीही कारण नाही. याला आगामी शोक असं म्हणतात. आणि झालेल्या गोष्टी ह्या देहाकडनं झालेल्या आहेत, माझ्याकडनं झालेल्या नाही. कारण मी अकर्ता आहे, म्हणून गतशोक करण्याचा सुद्धा मला अधिकार नाही. म्हणून भगवद्गीता शोक निवृत्तीचं सर्वोत्तम साधन आहे. बरं, नुसतं शोक निवृत्ती करून भगवद्गीता सांगत थांबत नाही, तर भय शोकादी वर्जित हा गीताशास्त्र मिदम पुण्यम य पठेत प्रयत पुमान. याला पुण्य म्हणतात हो. स्वर्गाचं सुख मिळतं त्याला पुण्य नाही म्हणत. विष्णू पद मिळतं हे खरं पुण्य आहे. माते पाविजे ते पुण्य. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मला येऊन जो मिळतो त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. गीता शास्त्र मिदम पुण्यम. हे शुद्ध पुण्यासाठी आहे भगवद्गीता. नुसत्या पुण्य पापासाठी नाही आहे की मी एवढं पठण म्हटलं पुण्य झालं चांगलं. नाही नाही नाही, शुद्ध पुण्य होतं. त्यासाठी प्रयत
विशेष प्रयत्न करावे लागतात. विचाराने प्रयत्न करावा लागतो. अहो, घरातला केर काढायचा असेल तर झाडणी आणली तरी काम होतं. पण अलमारीतला हिरा काढायचा असेल, तर पहिले अलमारीची किल्ली कुठे आहे असं बघावं लागतं. हिरा ठेवलेली अलमारी कुठे आहे असं बघावं लागतं. हिरा सोडून द्या माहित नाही. दागिने काढायचे असेल तर. मग त्या अलमारीची किल्ली शोधावी लागते. ती शोधल्यानंतर त्या लॉकरची किल्ली शोधावी लागते आणि मग लॉकर उघडावं लागतं आणि मग आतमध्ये त्याला अजून एक चोर कप्पा असतो. त्या कप्प्यात ते ठेवलेलं असतं. एवढी शोधाशोध केली, की मौल्यवान वस्तू लॉकर मधली सापडते. मग भगवद्गीतेमध्ये थोडीशी चिंतनात्मक शोधाशोध केली. यः पठेत प्रयतः हा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नात दृष्टी निर्माण करायची आहे म्हणजे शोक निवृत्ती आहे. ते चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. पाण्याचे ठाई तरंग येती जाती पाही. चैतन्याचे ठाई शरीरांतरे होती जाती पाही. आता शोक राहील का हो? आता भय राहील का हो? भय शोकादी वर्जित हा कायमचे संपून जाणार आहे. म्हणून मग उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. मग पुढे काय म्हणतात? एरवी तत्वतः वस्तू असे ती अविनाशीची. ते उपजे आणि नाशे ते मायावशी दिसे. ओवीत थोडासा फरक पडला. उपजे ते नाशे ही वेगळी ओवी आहे. ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा अशी ती ओवी आहे. आणि हे उपजे आणि नाशे ते मायावसे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ती अविनाशीची अशी आहे. उपजे आणि नाशे यातनं ओवी थोडेसे फरक पडून गेला. मी आत्मा आहे आणि मी अपरिच्छिन्न आहे. माझ्यामध्ये परिच्छिन्नता म्हणजे भेद नाहीत. म्हणून शरीर आणि मी यांच्यामध्ये भेद नाही. मी वास्तविक आहे आणि शरीर कल्पित आहे. कल्पिताला अस्तित्व देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून दोन नाहीत. दोन नाही तर भेद नाही. पाणी आणि तरंग याच्यामध्ये तरंगाला तुम्ही अस्तित्व दिलं आहे. वास्तविक पाण्याच्या दृष्टीने तरंगाला अस्तित्वच नाही. म्हणून शरीराला अस्तित्व नाही. म्हणून शरीर मिथ्या आहे. म्हणून जे जे माझं आहे असं वाटतं ते ते मिथ्या असतं. घटद्रष्टा घटात भिन्न. लाटेला पाहिलं म्हणून पाण्यापासून ती भिन्न आहे असं वाटलं. पाणी लाटेला बघतच नाही. ते पाण्यालाच बघत असतं. मी लाटेला बघतो म्हणून मी देहाला बघितलं. म्हणून घटद्रष्टात घटात भिन्न हा. म्हणून देह आणि मी भिन्न आहे असं वाटतं. वेषधारी हा वेशापासून भिन्न असतो. एकच व्यक्ती नाटकात तीन तीन वेशांमध्ये सुद्धा प्रस्तुत होते. व्यक्ती बदलत नाही. तीन वेश बदलले त्याचे वेगवेगळे. व्यक्ती बदलत नाही. तसं बाल, तारुण्य आणि वृद्ध हे तीन वेश बदलले. मी बदललेलो नाही. मी तोच आहे. आता शोक होणार नाही. असा विचार केला की शोक नाहीसा झाल्याशिवाय राहणार. आता भयही होणार नाही. शरीर जाण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. कारण शरीर हे कल्पित आहे, अस्तित्वातच नाही. एकदा जर कळलं की अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. मी कायम आहे आणि आहे. निर्विकार आत्म्याला दुसरी किंवा तिसरी अवस्था नावाची गोष्टच नाही. मग शोक होण्याचा प्रश्न येतोच कुठे?
जो देहावर मोहित होत नाही त्याला देह जाण्याचं दुःखही होत नाही. पण जो देहावर मोहित झाला असतो, देहावर मोहित होण्याचे अनेक प्रकार आहेत. देह सुंदर आहे म्हणून मोहित होतो. देह कर्तृत्ववान आहे म्हणून मोहित होतो. माझ्यासारखा मीच, त्याला अस्मादिक म्हणतात. असा अस्मादिक म्हणणं हा सुद्धा मोहच आहे. आणि अशा मोहातून मला निवृत्ती करून घ्यायची आहे. म्हणजे मला शोक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि उद्भवणार सुद्धा नाही. अशा पद्धतीने मी शोकातून स्वतःला आवरू आणि सावरू शकतो. काय करावं हो? आमच्या घरी नेमकं असं. बस. मग फसलो कुठे आहे? अशाने नाही फसलो. आमचा घरी या शब्दात फसलो. आमच्या शब्दाला सत्यत्व दिलं आणि मग सगळं घरातलं जे वातावरण आहे ते माझ्या मनासारखं व्हावं असं वाटायला लागलं. फसवणूक आमचं शब्दाने झाली. मामकाः पांडवाश्चैव. पांडवाबद्दल त्यांना काही असं फारसं देणं घेणं नव्हतं. धृतराष्ट्राला मामकाः पांडवाश्चैव. मग काही देणं घेणं नाही तर पांडवाबद्दल काय विचारलं? माझ्या मुलाचे ते शत्रू आहेत म्हणून त्यांच्याबद्दल विचार. त्यांच्याबद्दल आस्था आहे म्हणून नाही विचारलं. पण माझ्या मुलाचा घात ते करू शकतात, माझ्या मुलाचे शत्रू ते आहे म्हणून पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. काय करून राहिले ते सांग. म्हणजे पांडव जर निपजित पडले, पांडव जर युद्ध सोडून पळून गेले, पांडव जर पराभूत झाले तर माझा मुलगा जिंकणार आहे म्हणून पांडवांची चौकशी आहे. पांडवाबद्दल जराही आस्था नाही आहे धृतराष्ट्राला. जर असती तर त्याने अशा प्रकारच्या वाटण्या केल्या नसत्या. 5 गावांचं इंद्रप्रस्थ बंजर जमीन दिली नसती. बंजर जमिनीमध्ये सुवर्ण सापडलं. अजूनही आपल्याकडे कितीतरी नद्यांमध्ये आणि ठिकाणांमध्ये पुरातन कालीन मूर्ती सापडतात. एवढ्या वर्षापूर्वीच्या त्या वस्तू कशा काय सापडतात? झाल्या आणि गेल्या. कालही संपून गेला. पण मूर्ती शिल्लक राहिली. जर मूर्ती शिल्लक राहू शकते, तिचीही निर्मिती होती. निर्मिती पूर्वी तीही नव्हती. आत्मा तर निर्मिती पूर्वी पण आहे. त्याच्यामुळे देह नष्ट झाल्यानंतरही आत्मा आहे. असा आत्मा मी आहे. मग मला शोक करण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे? अर्जुना, म्हणून तू शोक करू नकोस. नानु शोचंती पंडिता. तू पंडित आहेस. तू हा म्हणजे ज्ञानामध्ये रममाण होणारा आहेस रे अर्जुन. म्हणून शोक तुला नाही शोक. आणि मी शोक करत नाही म्हणून तुला उपदेश करतोय. म्हणून प्रहसन निव. नसतो त्या गोष्टीमध्ये शोक करतोय. ज्या गोष्टी नाहीत त्या कल्पनेने उभ्या केल्या. एक उदाहरण देऊन देतो म्हणजे मग थांबतो. एका लहान मुलाने साखर मागितली. छोटासा होता. त्यांनी साखर मागितली. मला साखर पाहिजे. आता ज्यांच्या घरी गेला त्यांना वाटलं लहान आहे. खरंच लहान होता. थांब मी तुला साखर देते. तो म्हणाला साखर नाही, मला 2 पहाड साखर पाहिजे. किती? 2 पहाड. एकदम ती गृहिणी जी होती ती त्याच्याकडे पाहून हास्य करायला लागली. 2 पहाड साखर तू कशी खाशील? तो म्हणला, "एक पहाड एका हातावर आणि एक पहाड दुसऱ्या हातावर." तुझ्याकडे आहे एवढी साखर? तो मुलगा विचारतो. ती म्हणते, "हां."
तुझ्या हातावर पहाड न तेवढी आहे. आता हातावर साखर वाढल्यानंतर, ती दिल्यानंतर, ती पसरल्यामुळे त्याचा पहाड झाला नाही, त्याला तसं नव्हतं चालत. त्याला त्याचा असा थोडासा ढिगारा झाला की त्याला तो पहाड म्हणत होता. म्हणून 2 पहाड साखर 2 हातावर हवी होती त्याला. आता त्याची पहाड ही कल्पनाच निव्वळ कल्पना होती ना, त्यामुळे त्याला साखर देणारे हसत होते आणि न देणारे सुद्धा हसत होते की याला 2 पहाड साखर पाहिजे हातावर. तसं देहाला सत्य म्हटल्यानंतर संत आपल्याला हसतात, भगवान आपल्याला हसतात, म्हणून प्रहसन निव भारत. म्हणून भगवंत 10व्या श्लोकात हसले आहेत की अरे बाबा, पूर्ण विषाद योग ऐकलाय तुझ्याकडनं आणि या आधीचे 8 श्लोक ऐकले. 9 नाही म्हटलं मी, 10व्या मध्ये भगवंत बोलतात आहे, पण पहिल्या 8 मध्ये एकदा भगवान वाचे आहे, म्हणून 8 म्हटलं आहे. आणि म्हणून भगवंत हसतात आहे. शोक करणाऱ्या माणसाला हसायलाच पाहिजे. आणि आपला हसा उडू नये असं वाटत असेल तर आपण शोक करू नये. आनंदात जगावं असं वाटत असेल तर शोक आपल्याला होता कामा नये. मग तुम्ही म्हणाल, चापामुंगसाचं नातं सांगितलं त्याच्याबद्दल काय? मी कोणत्या नात्याबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात आलं आहे? त्या दोन्हीही मध्ये तोच परमात्मा आहे. त्या ठिकाणी तेढ ठेवता उपयोगाची नाही. तिथे भगवंत पाहता आला पाहिजे, तिथे आत्मा बघता आला पाहिजे. आणि असं जमलं की मग आनंदात राहताय. भय शोकादी वर्जित. हे भगवद्गीतेच्या महात्म्यातला पहिला श्लोक सांगितलाय आज. त्या श्लोकाच्या अनुषंगिक शोक सांगितला आणि शोकामध्ये पुन्हा 11, 12 आणि 13 असे 3 श्लोक घेतले आहेत, जे काल घेतले. पण शोकाचं हे अंग माझं काल सांगायचं राहून गेलं होतं. चैन पडत नव्हतं. दारव्याला काल संध्याकाळी प्रवचन होतं. ते पूर्ण करून रात्री 11 वाजता परतलो आणि सकाळी उठून जे मला सांगायचं ते राहून गेलं होतं काल, आज त्या श्लोकाचा तो पूर्ण अँगल विस्तृतपणे तुमच्या समोर मांडलेला आहे. शोक निवृत्ती करता भगवद्गीता, त्यातला 2ऱ्या अध्यायाचा 11वा श्लोक, 12वा श्लोक आणि 13वा श्लोक. आणि म्हणून भगवंत तान तितिक्षस्व म्हणतात आहे. इथे तितिक्षेची गरज आहे. या ठिकाणी विचारपूर्वक तितिक्षेची गरज आहे. एकदा तितिक्षा केली की माणूस त्रयस्थपणे या गोष्टीला बघू शकतो आणि बघता आलं की काम झालं. शम दम उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान 6 झाले ना. शम दम उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. Yes. या शमाधी षटकातला तितिक्षा हा अत्यंत मोलाचा संपत्ती आहे. यांना संपत्ती समजत नाही. उपरम अंतःकरणाची शांती, तितिक्षा या ठिकाणी धैर्य. हे संपत्ती आहे हो जीवनातली. याला आम्ही संपत्ती समजत नाही आणि म्हणून शांती लाभत नाही आणि शोक न मागता येऊन बसतो. शोकाला झुगारूया आणि आनंदरूप होऊया. भगवद्गीता आपल्याला रोज रोज खुणावते, अरे शोकमुक्त हो, भयमुक्त हो, आनंद रूप हो. म्हणून निधिध्यासक, म्हणून रोज या श्लोकांचा जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. नुसतं पठण करून थांबू नका. पठण उत्तमच आहे. काहीच न करता आलं तर पठण केल्याशिवाय राहू नका. पण पठण हा पूर्ण विराम नाही. त्याच्या पलीकडे अर्थ पाहिला आणि आपलं जीवन तसं धन्य करून घेतलं
तर भगवद्गीतेचा पूर्ण उपयोग करून घेतला, असा भगवद्गीतेची परिपूर्ण कृपा आपल्यावर व्हावं. गीताची म्हणजे भगवंताची. अशी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो. सद्गुरु हे बारकाव्यानिशी समजावून सांगत असतात आणि आपलं जीवन कृत्य होतं. मनुष्य जन्म सार्थकी लागतो, आनंद रूप होतो. याला आनंदावाप्ती आणि शोकनाश असं म्हणतात. असं आपल्या जीवनात घडावं अशी डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. राम कृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. ताई रामकृष्ण हरी. गजानन रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हरी. काका. रेखावेणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जयताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रियाताई रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संजय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.